एसटी कर्मचाऱ्यांना कोणी सुद्धा न्याय मिळवून दिला नाही। कृती समिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढं वेतन मिळवून देणार होती, परंतु कृती समिती देखील काहीच मिळवून दिली नाही। गोपीचंद पडळकर सेवाशक्ती संघर्षाच्या माध्यमातून 7वा वेतन आयोग मिळवून देणार होते, परंतु त्यांनी देखील काहीच मिळवून दिले नाही। एसटी कष्टकरी जनसंघ गुणरत्न सदावर्ते यांची संघटना एसटी कर्मचाऱ्यांना विलीनीकरण व त्यासोबत 7वा वेतन आयोग मिळवून देणार होते, परंतु त्यांनी देखील काहीच मिळवून दिलं नाही। त्यासोबतच स्वतःच्या जीवावर लढणारे सच्चिदानंद पुरी एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी अन्नत्याग आमरण उपोषण करून बघितले, परंतु त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचा सपोर्ट न मिळाल्यामुळे त्यांनी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना काहीच मिळवून देऊ शकले नाही। व त्यासोबतच कृष्णा राडकर पाटील हे एसटी कर्मचाऱ्यांना 35% पगारवाढ मिळवून देणार होते, परंतु त्यांच्याही मागे एसटी कर्मचारी खंबीर नसल्यामुळे त्यांनाही एसटी कर्मचाऱ्यांना काहीच मिळवून देता आलं नाही। कृती समिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना एवढं वेतन करणार होती, परंतु मिळवून दिली फक्त 1,500, 2,500 आणि 4,000 रुपये। ही पगारवाढ मान्य झाली 2020 सालापासून, परंतु एसटी महामंडळ ती पगारवाढ देत आहे 2024 सालापासून। सगळ्या संघटना म्हणल्या की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळवून दिलो, परंतु आता एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा फरक एसटी महामंडळ देत नाही। यावेळी मात्र कोणतीही संघटना एसटी महामंडळाला व मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना दिसत नाही। खरं तर सर्व संघटनाच एकत्र येऊन एसटी कर्मचाऱ्यांना 2020 पासूनचा फरक द्या, नाहीतर आम्ही पुन्हा एकदा एसटीचा संप करू अशा प्रकारचे निवेदन दिले पाहिजेत, तरच हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचा फरकाचा पैसा देईल। सरकारमधील गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी तरी धडपड करून एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा 2020 पासूनचा फरक मिळवून दिला पाहिजे, कारण ते सत्तेमध्ये आहेत। त्यांनी तर असं म्हटलं होतं की आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करून दाखवू। पण त्यांच्या हातामध्ये आता सत्ता असून देखील त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी काहीच करताना दिसत नाहीत। महामंडळासोबत त्यांच्या मीटिंगा झाल्या, मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या मीटिंगा झाल्या, परंतु एसटी कर्मचाऱ्यांना ठोस काहीच मिळवून दिलं नाही। अजूनही वेळ गेलेली नाही। कृती समितीच्या नेत्यांनो आणि सदाभाऊ खोत आणि पडळकर व त्यासोबतच गुणरत्न सदावर्ते या सर्वांनी मिळून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले पाहिजे की आमच्या कर्मचाऱ्यांचा फरकाचा पैसा लवकर त्यांना देण्यात यावा, नाहीतर आम्ही सर्व मिळून एसटीचे चाक पुन्हा थांबवू, तरच हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा पैसा लवकर देईल, अन्यथा नाही।